फ्रेंड्स नमस्कार. ऋतास रेसिपीजमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर फ्रेंड्स आज आपण बघणार आहोत मालवणी पद्धतीचे चिकन. आणि त्याआधी मी चिकनची रेसिपी दाखवली होती मालवणी पद्धतीची, त्याची पण लिंक मी देऊन ठेवेल तुम्हाला. चिकन आणि कोंबडी वडे, पण आता कोंबडी वडे आपण नाही करणार आहोत, फक्त चिकन दाखवते आहे. तर मी काय केलं आहे, हे 1.5 किलो चिकन घेतलेलं आहे आणि चिकनला मी 1 तास झाला मॅरिनेट करून ठेवलेलं आहे. मी काय केलं आहे, 1.5 किलो चिकन घेतलं आहे आणि त्याचे छोटे पीस केले. ते 4 वेळा पाण्याने मी स्वच्छ चिकन धुवून घेतलं. त्यानंतर मी काय केलं, चिकनला दही, 2 चमचे मी आलं लसूण आणि मिरची त्याची पेस्ट घेतली. त्याच्यामध्ये मी अर्धा चमचा हळद, हे तुम्ही किती तिखट खाता ना त्याप्रमाणे तुम्ही लाल मिरची पावडर घ्या, थोडा गरम मसाला, मार्केटमध्ये रेडीमेड चिकन मसाला मिळतो ना तो मी ह्याच्यामध्ये 2 चमचे रेडीमेड चिकन मसाला ॲड केलेला आहे आणि मीठ ॲड केलेलं आहे. ते मीठ चिकनमध्ये मी थोडंसं ॲड केलं, म्हणजे कसं होतं, चिकनला आपण मीठ लावून मॅरिनेट केलं ना तर मीठ चिकनच्या पीसेसला छान असं मुरतं आतमध्ये आणि खायला छान लागतं. आणि 1 चमचा मी किचन किंग मसाला, मस्तपैकी मी चिकनला सर्व मसाला चोळून ठेवला आणि 1 तास मी मॅरिनेट करत ठेवलेला आहे. आता ह्या चिकनला 1 तास झालेला आहे. तुमच्याकडे वेळ नसेल ना तर कमीत कमी अर्धा तास तरी नक्की मॅरिनेट करून ठेवा. आणि जर वेळ असेल ना तर मग 2 तास पण मॅरिनेट करून तुम्ही फ्रीजमध्ये ठेवा. जर 2 तास ठेवायचं असेल ना जास्त वेळ तर फ्रीजमध्ये ठेवा. कारण चिकनला जेवढं तुम्ही जास्त वेळ मॅरिनेट कराल ना तेवढा चिकनला मसाला छान आतमध्ये मुरतो आणि खायला पण त्याची टेस्ट खूपच छान लागते. आणि मॅरिनेशनची सर्व पद्धत मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन ठेवेल, तुम्ही नक्की तिथे प्लीज चेक करा. आता मी या साईडला ठेवते आहे. आणि आता मालवणी स्टाईल करायचं आहे, म्हणजे आपला मालवणी कांदा खोबऱ्याचा मसाला पाहिजे आहे. तर मी काय केलं आहे, 1 अख्खा नारळ तो मी फ्रेश कोकोनट घेऊन किसून छान असा मी भाजून घेतलेला आहे. ह्याला 1 चमचा तेल टाकलं, तेलामध्ये छान असं आहे बघा ब्राऊन होईपर्यंत, हलकासा ब्राऊन होईपर्यंत भाजून घेतलेला आहे. व्यवस्थित भाजून घ्यायचा, कच्चा राहिला ना तर चिकनमध्ये ह्याची टेस्ट छान लागणार नाही. आणि मी हे 4 मोठी साईजचे कांदे घेतले आहे आणि स्लाइस करून त्याला पण 1 चमचा तेलामध्ये कांदा पण छान असा हा बघा किती मस्त ब्राऊन झालेला आहे, असा आम्ही ब्राऊन करून घ्यायचा. जेवढं तुम्ही वाटण भाजाल ना तेवढं त्याची टेस्ट खूपच छान लागते. 5 ते 6 मी लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि हे 2 इंच मी आलं घेतलेलं आहे. आणि ऑलरेडी मी चिकनला आलं लसूण मिरचीची पेस्ट लावलेली आहे, म्हणून मी ह्याच्यात आलं लसूण थोडंसंच घेतलेलं आहे. आणि ह्या चिकनमध्ये आपण जो गरम मसाला ॲड केलेला आहे ना त्याच्यात सगळे खडे मसाले असतात, म्हणून मी ह्याच्यामध्ये एक्स्ट्रा खडा मसाला घेत नाही आहे. मालवणीमध्ये काय करतात मोस्टली ह्याच्यामध्ये दालचिनी, लवंग, मिरी आणि तमालपत्र सगळं ह्याच्यामध्ये भाजून घेतात, पण मी गरम मसाल्यामध्ये सगळं घेतलेलं आहे, म्हणून जास्त मी गरम मसाला खडा मसाला घेत नाही आहे, ना तर चिकनमध्ये जास्त गरम पडतं. तर आपण आधी काय करायचं आहे, सगळं हे वाटण आहे ना ते छान असं बारीक पेस्ट करून घ्यायची आहे. तुमच्याकडे जर कोथिंबीर असेल ना तर कोथिंबीर पण ॲड करू शकता. माझ्याकडे सध्या कोथिंबीर नाही आहे म्हणून मी नाही ॲड करत आहे. आता ना हे सगळं आपण मिक्सरमध्ये घेऊया. आधी मी कांदा मिक्सरमध्ये वाटून घेते आहे. कांदा मी वाटून घेतलेला आहे हलकासा. आता आपण हे खोबरं आतमध्ये ॲड करायचं आहे. आता मी ना 1 चमचा खसखस घेतलेली आहे, ती आपण ॲड करूया. ह्याच्यामध्ये खसखस ॲड केली ना तर टेस्ट खूपच जाम भारी लागते, तुम्ही नक्की ट्राय करा. तर आता आपण काय करायचं आहे, थोडंसं पाणी ॲड करायचं आणि वाटायचं आहे. म्हणजे एकदम पाणी ॲड नका करू, आता व्यवस्थित वाटलं जाणार नाही. थोडं पाणी ॲड करून आपल्याला एकदम बारीक पेस्ट करायची आहे. आता मी ही पेस्ट करून घेते, तोपर्यंत आपण चिकन फ्राय करायला घेऊया. हा जो चमचा आहे तो मी 4 चमचे तेल घेतलेला आहे. तेल थोडंसं जास्त लागतं, पण तुम्हाला असं कमी हे ॲड करायचं तर कमी करा, कारण नॉनव्हेजमध्ये तेलाचं प्रमाण जास्त असतं. पण जर तुम्हाला कमी हवं असेल तर कमी करू शकता. आणि जर आणखी ह्याच्यामध्ये ॲड करायचं असेल तर आणखी 1 चमचे ॲड करू शकता. त्याप्रमाणे मी थोडंसं कमीच तेल ॲड केलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये मी 1 तमालपत्र आहे त्याचे 2 पीस करून ॲड केलेले आहेत आणि ही 1 मिरची आहे ती ॲड केलेली आहे. त्याचे मी 4 तुकडे असे केले आहेत, ते मी ॲड केलेलं आहे. आता मी जो हा 1 छोटा कांदा आहे ना तो बारीक चॉप करून घेतलेला आहे, तो मी ॲड करते आहे.
काश्मीरी पावडर आहे, मिरची पावडर, ती मी ॲड करते आहे म्हणजे कलर येण्यासाठी. छान असा कांदा परतून घ्यायचा आहे. 2 मिनिट कांदा मस्त परतून घ्यायचा. त्यानंतर मग आपण काय करायचं आहे, हे जे मॅरिनेट केलेले चिकन आहे ना ते आतमध्ये ॲड करायचं आहे. मी दही ॲड केलं कारण ना दह्यामुळे चिकन छान असं सॉफ्ट होतं, लवकर शिजतं आणि त्याची चव पण खूप छान लागते. पण जर तुम्हाला नसेल ॲड करायचं तर दही स्किप करू शकता. पण बाकीचे मसाले आलं लसूण मिरची, नंतर धना पावडर, हळद पावडर, लाल मिरची पावडर आणि चिकन मसाला वगैरे टाकून तुम्ही मॅरिनेट करून ठेवू शकता. आता ना ह्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी घेतलेलं आहे ते मी ह्याच्यात ॲड करते आहे. सध्या चिकनमध्ये जास्त पाणी ॲड नाही करायचं कारण आपल्याला आधी चिकन शिजवून घ्यायचं आहे आणि चिकनला स्वतःचं पण पाणी असतं, म्हणून चिकनला आपण आधी जास्त पाणी नाही ॲड करायचं. जेव्हा आपण तो वाटण ॲड करू ना त्यानंतर मग तुम्हाला जितकी ग्रेव्ही पाहिजे तेवढं तुम्ही पाणी ॲड करू शकता. आता सध्या आपण झाकण ठेवायचं आणि झाकणावर हे पाणी ठेवायचं आणि छान असं चिकन आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. 10 मिनिटं लागतात. 8 ते 10 मिनिटात मस्तपैकी आपल्याला चिकन आधी शिजवून घेऊया. आता हे बघा 8 मिनिटं झालेली आहे, 7 ते 8 मिनिटं झालेली आहे. मी हे बाजूला काढते आहे. तर आपल्याला चिकन ना पूर्ण शिजवायचं नाही, अर्ध शिजलं ना की मग आपल्याला काय करायचं आहे, हे जे वाटण केलं आहे ना, हे बघा मी हे वाटण वाटून घेतलेलं आहे ते आपण ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे. तुम्ही ना ह्या चिकन बरोबर वडे, मालवणी वडे असतात ते वडे करू शकता, पुऱ्या, ह्याच्यावर ना आंबोळ्या खूपच छान लागतात किंवा पावाबरोबर पण तुम्ही खाऊ शकता. पण आंबोळ्या किंवा वडे ना खूप छान लागतात. आता ना ह्या मिक्सीच्या भांड्यामध्ये हे जे गरम पाणी आहे ना आपल्या ह्या ताटावरती जे गरम पाणी झालेलं आहे ना ते आपण याच्यामध्ये ओतूया. आणि मग हे पाणी आपण याच्यामध्ये ओतायचं आहे. आता चिकनमध्ये तुम्हाला किती पातळ घट्ट ग्रेव्ही पाहिजे ना त्याप्रमाणे तुम्ही पाणी ॲड करा, गरम पाणी ॲड करा. हे आता बघा गरम पाणी आहे ह्याच्यावर ठेवलेलं ते मी ॲड करते आहे. आता आपल्याला परत झाकण ठेवायचं आहे. झाकणावर परत थोडंसं पाणी ठेवूया. जर लागलंच तर हेच गरम पाणी आपल्याला चिकनमध्ये ओतायचं आहे. जर नाही लागलं तर नाही ओतलं तरी पण चालेल. पण जर तुम्हाला असं वाटलं का ग्रेव्ही तुम्हाला आणखी थोडीशी पातळ पाहिजे आहे भाताबरोबर भाकरीबरोबर खायला तर तुम्ही हे गरम पाणी आतमध्ये ओतू शकता. आता आपल्याला छान असं 5 ते 7 मिनिटं छान चिकन शिजू द्यायचं आहे. आपलं चिकन ऑलरेडी अर्धं शिजलेलं आहे, पण आता आपल्याला वाटण जे ॲड केलं आहे ते वाटण छान असं आणि वाटण पण आपण भाजून घेतलेलं आहे. म्हणजे आपल्याला काय करायचं आता फक्त आपल्याला 5 ते 7 मिनिटं छान असं मिळून घ्यायचं आहे चिकन. आणि ना मी ह्या चिकनमध्ये लेग पीस नाही ॲड केले. हे बघा हे लेग पीस आहे, त्याला मी असं मसाला, आलं लसूण मिरचीची पेस्ट लावली आहे, चिकन मसाला लावला आहे, हळद पावडर, गरम पावडर आणि लाल मिरची पावडर लावून छान असं मॅरिनेट करून ठेवलं आहे. लेग पीसला पण मी 1 तास मॅरिनेट करून ठेवलं आहे. मुलांना असे लेग पीस आवडतात म्हणून मी चिकनमध्ये लेग पीस नाही ॲड केलेले आहे. आता हे लेग पीस रव्यामध्ये कोट करून छान असं आपल्याला छान असं मी आता हे भाजून घेणार. पण जर तुम्हाला लेग पीस चिकनमध्ये ॲड करायचं असेल तर तुम्ही करू शकता.
हे बघा आता छान अशी 5 ते 8 मिनिटं झालेली आहे. चिकन मस्तपैकी आपलं शिजलेलं आहे. हे बघा मस्त आपलं झणझणीत असं चिकन झालेलं आहे. तुम्हाला जर आणखी तिखट हवं असेल तर तुम्ही थोडा मसाला आणखी ॲड करू शकता. हे बघा छान झालेलं आहे चिकन. आता हे चिकन तुम्ही पुरीबरोबर, वड्यासोबत, भाकरीसोबत किंवा आंबोळ्यासोबत कशाबरोबर पण हे खाऊ शकता. चपातीबरोबर पण छान लागतं. गरमागरम वाफाळत्या भाताबरोबर कशाबरोबर पण तुम्ही हे खाऊ शकता. तर फ्रेंड्स हे बघा छान असं मस्त गरमागरम चिकन झालेलं आहे. मी पुऱ्याबरोबर सर्व केलेलं आहे. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर प्लीज नूतन रेसिपीजला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करताना प्लीज बेल आयकन नक्की प्रेस करा. त्याच्याने मी जी पण काही छान छान सुंदर सुंदर रेसिपी अपलोड करेन आपल्या चॅनलवरती त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल आणि हे फ्री आहे. तर चला फ्रेंड्स आता आपण पुन्हा भेटूया अशा छान छान सुंदर सुंदर ह्या रेसिपीसह. तोपर्यंत बाय बाय. आणि हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचा खूप खूप धन्यवाद.